2,18,00,000 दिले, त्याची कामेही पूर्ण झालेली आहेत. त्यातही लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे. उर्वरित 1,96,00,000 साठी या शाहूनगरमधील अंतर्गत जे सिमेंट रोड आहेत आणि नाल्यासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत. या रोडच्या कामाचं उद्घाटन आत्ताच खासदार ओमप्रकाशजी राजे निंबाळकर साहेब, आमदार कैलासजी पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सन्माननीय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आमचे मित्र मंडळी सर्वांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचे. दादू, सोन्या, दत्ता. सन्माननीय आमदार कैलासजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी या भागातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय इंगळतात्या गवळे काका, सुरेश काका, गोपाळ, सन्माननीय वकील साहेब आपण स्टेजवर यायचे. सन्माननीय आमदार कैलासजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी. माने सर. पोट तिडकीने ते कसं काम करतात हे अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला माहीत झालंय की ओमदादा अरे कोण आहे हो असं विनंती करतो की आपण या भागासाठी खासदार साहेब यांच्या प्रयत्नातून, आपल्या प्रयत्नातून या भागाला न्याय देण्यासाठी पूर्ण शहरात नव्हे तर इतक्या भागामध्ये आज तागायत 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या प्रमाणात कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तर सन्माननीय आमदार कैलासजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करा. आज प्रभाग क्रमांक 4 मधील विविध विकास कामाचं लोकार्पण तसेच नवीन कामाचं भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या शुभ उपस्थित पार पडलं असे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा या ठिकाणी उपस्थित असलेले, आता ज्यांचं आगमन झालं असे आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजूबापू सस्ते, जिल्हा सचिव पिंटूभाई गोकाटे, आपले शहर प्रमुख सोमनाथप्पा गुरव, युवासेने शहर प्रमुख अभिजितजी कदम, आपले सहकारी नाना घाडगे, अमितजी उमरे, बंडूभाऊ आदरकर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या प्रयत्नातून हे विकास कामं झालीत असे आमचे सहकारी शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत रूप बापू साळुंके आणि त्यांच्या जोडीला एक चांगला खंबीर सध्या म्हणून आताच आमच्याकडे आमच्या सोबत आलेले सुधीरजी बनगर, त्यांचे सर्व सहकारी या भागात बापूच्या पाठपुराव्यामुळं, आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळं विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. नगरसेवक नसताना जर माणूस एवढं काम करू शकत असेल तर नगरसेवक झाल्यावर किती काम करू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि शिवसेनेची राज्यात जरी सत्ता नसली आणि काही लोक फक्त स्टेमध्येच स्वतःची विकासाची भूमिका पार पडतात, स्टे आणणं, 20-20 महिने 19-19 महिने वर्क ऑर्डर न होऊ देणं, ह्यालाच विकास म्हणत असले तरी बापूंनी या परिसरातली कामं प्रसंगी किती टक्के बिलो 30% पेक्षा जास्त बिलो मध्ये जाऊन सुद्धा चांगल्या दर्जाची कामं केली.
माझी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांना एवढीच विनंती आहे की विकास कोण करू शकतं आणि विकासाच्या गप्पा कोण मारतं यातला फरक फक्त धाराशिववासियांनी लक्षात घ्यावा आणि येत्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या प्रभागात नाही तर शहरात सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे गप्पा मारणारे कोण आणि खरा विकास करणारे कोण ह्याचा फरक लक्षात घेऊन त्या पद्धतीने योग्य मतदान या नगरपालिका निवडणूक करण्याची वेळ ही शहरवासियांवर आलेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर हे आमचे सहकारी नगरसेवक नसताना, कुठलंही पद नसताना, सत्ता नसताना, कुठल्याही गप्पा न मारता प्रत्यक्ष काम करून ज्यांनी दाखवलंय अशी खरी शिवसेनेची हीच ओळख आहे. आणि शिवसैनिक असा खराच असतो, खोटं काही सांगत नाही. हा अशा शिवसैनिकाच्या पाठीशी राहायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो. आणि बापूचं आपल्या त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्याकडून आपल्या हातून अशीच या प्रभागाची सेवा घडो ही आई तुळजाभवानी चरणी आई येडेश्वरीची प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं ते या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील साहेब आणि आदरणीय दादांनी जेवढी नावं घेतली तेवढी आता मी फक्त त्यांनी नावं घेतली. आपण मम कसं म्हणतो तसं मी मम म्हणतो की सगळेजण व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि आपण सगळे समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज या रस्त्याच्या विकास कामाचं उद्घाटन करत असताना मला आवर्जून सांगायचंय की 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दुर्दैवानं आमच्यातलीच काही गुवाहाटीला पालती पडली आणि एका रात्रीत आमचं सरकार जायचं काम तिथं झालं. असो, पण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कधी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून कुठल्या विकास कामाला स्थगिती द्यायची किंवा जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती द्यायची असा प्रकार आम्ही कधी 2.5 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीत केला नाही. कारण जी मंडळी आज ही सगळं स्थगितीचं राजकारण करते त्यांना मला एवढं सांगायचंय की 1 ते 1.5 वर्षापासून तुमच्या मागच्या वर्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती आहे. 140 कोटीच्या कामाचं आज सांगते आता वर्क ऑर्डर दिली म्हणून बरेच जण उरबाड व्हायला लागले. हे खरं 19 महिन्यापूर्वी हे काम सुरू व्हायला पाहिजे होतं. यांच्या लाथाड्यात 19 महिने झालं ती काम प्रलंबित आहे आणि जिल्हा नियोजन कामाला स्थगिती असल्यामुळं, ह्या कामाला स्थगिती असल्यामुळं धाराशिव शहरातली जी लोक आहेत ती कसल्या रस्त्यानं प्रवास करते, काय अवस्था आहे रस्त्याची ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी जळून बघितली. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाची तरी बदनामी होईल म्हणून जर माणूस कुठला खड्डा खांदत असतो तर त्या खड्ड्यात पडायची पाळी स्वतःलाच येत असते. आणि मी कायम सांगतो की कर्म माणसाचं सगळ्यात मोठं असतं. एखाद्या माणसाला त्रास द्यायचा आणि पुढे दाखवायचं नाही, पण देवाला माहिती असते कोण द्यायला लागले. आज जी मंडळी विकासाच्या गप्पा मारतेत किंवा आज माझ्याबद्दल बोलत असताना प्रत्येक जण म्हणतात की हे विकास कामाला तुमच्या दोघांच्या भांडणामुळे, तुमच्या दोघांच्या, बऱ्याचदा मी ऐकतो. माझं काय भांडण आहे ती कोर्टात चालू आहे बाबा तो, आणि ही भांडण चालू झालं 2006 पासून पुढे. 2006च्या पूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील 40 ते 42 वर्ष मंत्री होते का नव्हते? तेव्हा काय भांडण होतं का माझं त्यांचं? त्यावेळेस तरी एखादी सत्ता होती की त्यांची, त्यावेळेस तरी एखादी मंत्री होता की तुम्ही? मग त्या 40-42 वर्षात नेमकं तुम्हाला कोण अडवलं काम करायला? तुमच्या 42-40 वर्षाच्या सत्तेच्या काळात जर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात 3 नंबरला जात असेल आणि तुम्ही जर आज केवळ फक्त नाव घ्यायचं म्हणून जर कुणाचं नाव घेत असाल तर हे योग्य आहे का? एखाद्या माणसानं 40 वर्ष तुमच्यावर मंत्री म्हणून काम केलं आणि त्याच्या उलट 2.5 वर्ष, त्यातलं 1.5 वर्ष आमचं कोरोनामध्ये मी आणि कैलासदादा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही कुठं मंत्री नव्हतो वर. पण तशाही परिस्थितीत आम्ही धाराशिवचं जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही त्यांच्यासारखं निरुळला नेऊन नाही टाकलं. तेरणाला आम्ही कुठं स्थापन केलं? शहरात. आणि ती सुद्धा कुणाच्या मालकीचं? कैलासदादाची 50% पार्टनरशिप आणि ओमराजेची 50% पार्टनरशिप आहे. त्याच्या
100% शासनाच्या मालकीचं वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवमध्ये चालू झालं. मला वाटतं या वर्षी डॉक्टर झालेली पोरं तिथून बाहेर पडते आणि त्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या कुठल्याही रुग्णाला त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता पडत नाही. ही फक्त आम्ही जे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यातला 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 1 वर्ष मिळाला होता त्या काळात केलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा कैलास दादा साक्षीदार आहेत, एकही मंगळवार आम्ही चुकवला नसेल आणि तो GR सुद्धा जयंत पाटील साहेबांच्या काळातला आहे. तो ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचं. तुम्ही जर तुळजाभाऊच्या मंदिराला गेला का माझा तुम्हाला मोठं लट भांड दिसते बघा तयार केलेलं रामदाराचा तलाव. तुम्हाला सुद्धा वाटत असं कशामुळे बांधलंय की एवढं मोठं? ती बांधलंय ह्याच्यासाठी की तिकडचं पाणी आणून ह्याच्यात टाकायचं म्हणून बांधलंय 10 वर्षापूर्वी. पण धाटणीच्या बॅरेजेस पासून रामदारा तलावापर्यंत मधलं काम होतं ती काम सुद्धा प्राधान्यक्रमात नव्हतं. ती प्राधान्यक्रमात घ्यायचं काम आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलास दादा आणि आम्ही त्या ठिकाणी करून घेतलं, ज्याच्यामुळे आज ती पाणी त्या ठिकाणी पडलेलं दिसतंय. मी का सांगतोय? का तर ही काम करणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं, तुम्ही आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं, तर ही तुमच्यासाठी आलेला पैसा आहे. ही पैसा बरीच लोक आता ज्यांची सत्ता आहे ती असं जणू काय वागतेत जणू की बापाची इस्टेटच विकून आता हे पैसे दिलेत काय की. ही पैसे कुणाचे येतो? लोकांना वाटते सरकारचे. मावशी बिगर GSTची कुठली वस्तू येते? स्वयंपाकघरातलं डबडे येतंय का? कपडे येतात का? कुठलं सामान बिगर GSTच आहे? दात घासायची पेस्ट घ्या, ब्रश घ्या, साबण घ्या, शॅम्पू घ्या, तेल घ्या, कपडे घ्या, कुठलीही वस्तू घ्या, प्रत्येक गोष्टीला काय आहे? बऱ्याच लोकांना वाटत असेल मी टॅक्सच भरीत नाही, माझा कुठं पैसा आहे? अरे लका, तू वस्तू घेतली की 50% राज्य सरकारचा GST, केंद्र सरकारचा 50% GST असा काटून तुझ्या खिशातून त्या वस्तूतूनच घेतला. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचे पैसे, तुमच्या कष्टाचे पैसे सरकार नावाच्या यंत्रणेनं टॅक्सच्या रूपानं गोळा करायचे आणि तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून आमचं सरकार तिथं तयार झालं, म्हणून तुमच्यासाठी आम्ही खर्च केला, तर आम्ही तुम्हाला उपकाराची भाषा बोलायला पाहिजे का कर्तव्याची? हो, ते आमचं कर्तव्य आहे, ते आमची जबाबदारी आहे. म्हणून जबाबदारीतनं केलेलं ही काम आहे. खरं तर बापूला सुद्धा मी म्हणत असतो लय उद्घाटन असलं काय भानगडीत पडत जाऊ नको. आई येडेश्वरीवरून बघते, आई तुळजाभवानी बघते. आपण जर प्रामाणिक काम केलं असेल तर ह्या जगातली कुठलीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला आशीर्वाद देत असते. मला वाटते ते काम महत्वाचं आहे. आजचं सुद्धा बापूची लई इच्छा होती, म्हटलं ठीक आहे घ्या करून, पण जी जबाबदारी आपल्यावर टाकली ती जबाबदारी म्हणून आपण पार पाडणारी मंडळी आहेत. आणि बांधवानो, मला तुम्हाला काय त्यांच्याबद्दल फारसं सांगायची गरज नाही. आमदारकीची निवडणूक आली, माणूस घरातलाच लागते. खासदारकीची निवडणूक लागली, माणूस घरातलाच लागते. आणि जिल्हा परिषदची बी लागली तरी बाकीच्याने काय सतरंजी उचल ज्ञान ठेवायची काय निस्ती. मी तर त्यांच्या कार्यकर्त्याला आवाहन करतोय, अरे तुमच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल, कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. तिथं सुद्धा घरातलीच माणसं जर त्यांना वाटतंय की ह्या जिल्ह्यात जसा हातलादेवीच्या तलावात कारंजाचा विकास करू शकले ताई, तुम्ही बघता का नाही हातलादेवीच्या तलावात बोटिंग चालू नाही का? कारंजे नाहीत का तिथं? संगीत कारंजे आहेत, रंगीत. किती कोटीचे आहेत तुला? 1 कोटी रुपयाचं. अजून कारंज सापड नाही त्यात कुठं आहे. आणि अजून एकदा बी पेटलं नाही, त्याच्यावर एकदा बी दिवा पडला नाही, पण 1 कोटी रुपये मात्र घालवले. ही त्यांची अवस्था. मला वाटतंय तुम्ही मंडळी आता विचार करणं गरजेचं आहे की 40 वर्ष ज्या लोकांनी आपल्यावर सत्ता केली ती लोक आज 7-7 कोटी रुपयाच्या गाडीत फिरतेत. ही 7 कोटी कुठून आले नेमके? तीच पैसे आपल्याकडनं शोषण करून कमवलेले पैसे आणि त्याच पैशाच्या ताकदीवर आपल्याला रुबाब दाखवते. ही पैसे आले कुठून नेमके? मला वाटतं ह्याचा विचार आता सामान्य माणसानं करणं गरजेचं आहे. आणि जी घर ज्याच्यामध्ये जिल्हा दरिद्री जिल्ह्यात 3 नंबरला गेला, पण 40 वर्षात पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाचा आणि राणा पाटलाच्या कुटुंबाचा विकास मात्र कसा आहे? 5 वर्षात 400 कोटीची 500 कोटीची संपत्ती वाढ. 7 कोटीची गाडी घेणं होईल का आपल्याचं? 7 कोटी लिहायचं तरी येत का? आणि
ही सतरंजी उचल घ्या आणि त्याचे फोटो टाकते ती गाडी कशी चालली पाण्यातून. तुझ्या बापाने टाकलं होतं का? हा, तुझ्या जिल्ह्याची आखा काटा काढून ती पैसा हाणलेला आहे, ते हाणलेल्या पैशात त्या गाडीत फिरतय आणि त्याचा फोटो तू टाकीतो. कशाला धरून हाणावा ह्याला? काय चाललंय नेमकं? बांधवानो, माझा द्वेष नाही, पण ह्या वृत्तीची माणसं कधीही काम करू शकत नाही. स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, दाखवण्यासाठी काम करणारी माणसं आहेत. आणि आज आमच्याकडे तुम्ही बघितल्याच्या नंतर आम्हाला जर 40 वर्ष पवार साहेबांनी मंत्री केलं असतं आणि पवार साहेबांची सत्ता गेली की आम्ही जर लगेच टोळक दिवशी कमळाबाईकडे गेला असतो तर तुम्ही काय म्हणलं असतो? वा 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 वा, काय छान काम आहे. तुम्ही आम्हाला मानलं असतं का? आज जर एकदा आम्ही जर शिंदे गटात गेला असतो तर निष्ठेसाठी आम्हाला लोकांनी पाठ थोपटली असती का? अरे बरीच सरकार नसल, बरीच सत्ता नसल, पण संघर्षात ज्या माणसानं, ज्या पक्षानं आपल्याला शक्ती दिली त्याच्याशी बेमानी न करता त्याच्या सोबत राहणं, मला वाटतं ही माणुसकी असते आणि ही इमानदारी असते आणि ती आम्ही दाखवतो. आम्ही नाही पळून गेला लगेच. असं आधो वर्गात कोणी मॉनिटर केलं नसतं, त्याला शरद पवारांनी मंत्री केलं आणि त्यांची सत्ता गेली की म्हणले नाही विकास करायला आता कमळाबाईकडे. आणि 40 वर्ष कमळाबाईच्या कार्यकर्त्यांनी रट्ट कुणाचे खाल्ले? ह्यांचेच खाल्ले ती. ह्यांनी दणकं दिलेली आहे ती आणि तीच राज्य आहे म्हणून हिडायला लागली ती. काय हा, तुम्हाला माहिती आहे बापूजी असतील. पण बांधवानो, आपल्या सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की सत्ता पिपासू पद्धतीनं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जर कुणी माणूस पुढे येत असेल, त्या माणसाचा अनुभव तुम्ही मागच्या 40 वर्षात घेतलाय, मंत्री असताना घेतलाय. आमची विनंती एवढीच आहे की आम्ही तुम्हाला 2.5 वर्षात केलेलं काम तुमच्या समोर सदृश्य आहे. त्याच्यातलं 1.5 वर्ष आमचं कोरोनामध्ये गेलं होतं, फक्त 1 वर्ष मिळालं. आणि त्याच्यानंतर आमचं 2.5 वर्षानंतर सत्ता गेल्याच्या नंतर ह्या दलितरी लोकांनी फक्त शब्द आमच्यावर यावा, लोक मेली तर मरू जा, औषध मिळत नसेल तर ना मिळू जा, त्यातल्या ना होत असेल तर ना होऊ जा, शेतातले डीपी ना होत असतील तर ना होऊ जा. पण आम्ही जणू आपल्या बापाच्या घरची इस्टेट टिकून आणलेले पैसे असल्याने त्या कामाला जर स्थगिती दिलं जात असेल तर मतदार म्हणून तुम्ही त्यांना जाब विचारायला पाहिजे का नाही? विचारायला पाहिजे का नाही? विचारला पाहिजे ना बाबा, काय नेमकं झालंय? बरं, खालपासून वर पस्तोर तुमचीच सत्ता आहे. कोण अडवलंय तुम्हाला? मला वाटतं ह्या गोष्टीचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे. म्हणजे 18 महिने या कामापासून वंचित ठेवायचं. जिल्हा नियोजन समितीचे किती कोटीची काम आहेत, किती थांबलेली? 267 कोटीच्या कामाला अजून बिष्टी आहे. आणि 18 महिन्यापूर्वी 140 कोटीचं जे काम होणार होतं त्याची आज वर्क ऑर्डर दिली म्हणून पाठवू पिटतंय. आणि 18 महिने उशीर लावले म्हणून कुणाला खेटरनं हाणलं पाहिजे? हाणलं पाहिजे का नाही? मला वाटतं हा जाब तुम्ही विचारणं गरजेचं आहे. आणि लोक सुज्ञ आहेत. आता अमेरिकेतला ट्रम्प तात्या सुद्धा कशी झकमारी करायला येते आता लोकांना कळतंय. कशावर? ह्याच्यावर सगळं कळतंय, कोण काय करायला आणि कोण नाही. आणि बांधवांनो, आम्ही कृतीतनं तुम्हाला दाखवणारी सगळी माणसं आहेत. आमच्या पक्षात सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला आमदार आणि खासदार करणारा हा पक्ष आहे. हा ठीक आहे, आमची सत्ता नसल, पण एवढं सांगतो की तुमच्या प्रती घेतलेलं जी वाण आहे त्या ठिकाणी तुमच्या सेवेचं, त्याच्या बाबतीत मात्र आम्ही कधीही यत्किंचित कमी पडणार नाही, ना तुमच्या बाबतीत कधी बेमानी करणार नाही. एवढं मात्र आवर्जून तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून अजून दात इचकून सांगायला की आमची सत्ता आहे, आम्ही तुम्हाला असं करू. आणि तुझ्या काय बापाची आहे का? संविधान नावाची काय गोष्ट आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये एखादी स्थानिक स्वराज्य संस्था जर असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला बापाला निधी द्यावा लागतोय, कुणालाही निधी अडवता येत. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार तुम्ही सुज्ञ जनतेनं करावे. आणि एकदा ही बसवा घेऊ कटाळा येत नाही का तुम्हाला? तुम्हाला खरंच काय वाटत नाही का? काय आपली अवस्था आहे? अर्ध धाराशिव त्या पुण्यात आहे, सगळी तिथे हिंडताना वाटत नाही पुण्यात फिरता म्हणून धाराशिव मध्ये जा वाटतंय, अशी अवस्था आहे. इतकी सगळी दरिद्रीला लावून आणि अजूनही भानगड आहे. रोज नवीन उद्योगाचं स्वप्न दाखवतंय. बारकं स्वप्न पूर्ण करायचं ना तर त्याच्यापेक्षा मोठं दावायचं. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, थांब तुला सायकल घेऊन देतो. सायकल तर घेऊन द्यायची नाही, आता इलेक्ट्रिक गाडी आली, इलेक्ट्रिक गाडी घेऊ. इलेक्ट्रिक गाडी बी घ्यायची नाही, आता 4 चाकी आली, 4 चाकी घेऊ. आता 4 चाकी बी घ्यायची नाही, नाही अजून मोठी घेऊ जरा ह्याच्यापेक्षा आलिशान. अरे केली कुठली? तुम्ही मोपेडच्या कारखान्याचं वचन दिलं, तुम्ही व्हिडिओकॉनच्या कारखान्याचं वचन दिलं का नाही? झालंय कोणचं? तुम्ही जरी वयस्कर माणसं असेल तर त्यांना माहित असेल, ते हिऱ्याच्या पैलू पाड्याचा कारखाना म्हणून त्यांना जे दिसते का जमीन,
पुन्हा त्या गावसूच्या लोकांची ती कॉलेजसाठी घेतलेली जमीन ती लोकांनी संस्था म्हणून दान दिली आणि त्याच्यातून ही 72 शक्तीपीठ घालवायला लागलं आणि त्याच्यातून पैसे घ्यायला लागले. इतकी जाऊ द्या, आता ही अजून आपल्या प्रवेशाचा कार्यक्रम राहील. कुठे यांचं पुरण करीत बसा, तुम्हाला सगळं कळतंय. आणि बाबांनो, आमचं काही म्हणणं नाही. अशा वृत्तीची आणि अशा प्रवृत्तीची लोक फक्त आता राजकारणातनं बाजूला करायची वेळ आली. आमची विनंती आहे की अशा पद्धतीच्या लोकांना पुन्हा संधी द्यायचं काम करू नका. आता येणार आहेत, आता पैशाच्या ताकदीवर, सत्तेच्या ताकदीवर परत तुमच्याकडे मतं मागायला येणार आहेत. पण जी मागच्या 18 महिन्याचा त्रास झालाय आणि जी जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्टे तुम्ही दिलाय, मला वाटतं या दोन्ही गोष्टीचा जाब जनता म्हणून तुम्ही विचारणं गरजेचं आहे. कारण तुमच्या मताच्या आशीर्वादावर आम्ही तिथे गेलेलो आहेत. आम्ही त्या मताचा माज करायचं काही एक कारण नाही. त्यामुळे हा जाब जनतेने विचारला पाहिजे. आणि जनतेला सगळ्यात मोठं माध्यम कुठलं आहे? धडा शिकवायचं. आम्हाला कोणचा मार लागत नाही. शिवाजी द्यायला आता तर निवड बिनलायची झाली ती, काही सुद्धा लाज वाटत नाही. पण मार कुठला लागतंय? मतदानाचा. मला वाटतंय विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपला मतदारसंघ जर सोडला, धाराशिव जिल्हा अपवाद आहे. नाहीतर बाकी जर लाडक्या बहिणीच्या नादात गेलं सगळं दुडदुडून दाखवायची. आता दिवाळी झाली, आनंदाचा सीधा किती काकूच्या घरी आला हो, जरा दावा बरं मला. कसं आहे आता? ही कसं आहे? हाय कामापुरता मामान ताकापुरती. तुम्ही बी थोडी हुशारी जावली असती तरी ह्यांचा काटा निघाला असतो. काय काय मला आता तुम्हीच करा. आता तुम्ही आणि आम्ही सांगता म्हणून नाही, दिसतंय तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिसतात. तुम्हाला काही झाकून नाही. कशी वागते ती, निवडणूक व्हायच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन कशी देते ती, निवडणूक झाल्यावर आता योग्य वेळ आणि योग्य वाढ. अरे आमचा का काटा निघाला आणि तुझं योग्य वेळ आणि योग्य वाट कावा निघणार आहे? मला वाटतं ह्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा, हीच विनंती करतो. आणि आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यान बापू नगरसेवक झाला की निष्ठा नगरसेवक कामाला नको आहे आम्हाला. आम्ही खासदार असू, कैलासाचा आमदार असू, आम्ही जर 24 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताना, ती सुद्धा 5 ते 6 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना 24 तास जर सगळ्या लोकांसाठी उपलब्ध होत असतील, तर आपण सुद्धा 4000 5000चा आपला वॉर्ड असतंय. त्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना आपण सुद्धा 24 तास